श्री स्वामी समर्थांचा एक अंगावर काटा आणणारा अनुभव, जेव्हा विज्ञान आणि ग्रहमानही हात टेकतात. नमस्कार भक्तगणांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो केवळ एक विषय नाही तर एक अनुभूती आहे. एक असा सत्य अनुभव जो ऐकताना तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल आणि डोळ्यांतून नकळत पाणी व्हायला लागेल. अनेकदा आपण जीवनात अशा एका वळणावर येऊन उभे राहतो, जिथे सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची 7.5, राहूची महादशा किंवा मंगळाचा अंगारक योग एकत्र येतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते. आजारपण, आर्थिक नुकसान, नातेसंबंधांमधील तणाव आणि मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाणे ही या ग्रहमानाची लक्षणे असतात. वास्तुशास्त्राच्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा घराच्या ईशान्य किंवा नैऋत्य दिशेला गंभीर वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरातून लक्ष्मी आणि सुखशांती दोन्ही निघून जातात. अशा वेळी माणसाला प्रश्न पडतो की यातून बाहेर कसे पडावे, उपाय काय? पण जेव्हा ग्रहांची स्थिती अत्यंत प्रतिकूल असते आणि मानवी प्रयत्न अपुरे पडतात, तेव्हा फक्त एकच शक्ती मदतीला धावून येते, ती म्हणजे ईश्वरी शक्ती आणि आपला ठाम विश्वास. आज मी तुम्हाला एका अशा स्वामी भक्ताचा अनुभव सांगणार आहे, ज्याने मृत्यूलाही आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावर कसे परतवून लावले आणि स्वामींनी त्याला कशी साथ दिली, हे आपण पाहणार आहोत. हा अनुभव केवळ एक चमत्कार नाही, तर ग्रह, वास्तू, अंकशास्त्र आणि भक्ती यांच्या मिलनातून निर्माण होणाऱ्या फाट सकारात्मक ऊर्जेचे जिवंत उदाहरण आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना ही आपल्या मागील जन्माच्या कर्मांशी आणि वर्तमान कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीशी जोडलेली असते. जेव्हा कुंडलीतील 6वे, 8वे आणि 12वे घर सक्रिय होते, तेव्हा माणसाला अचानक अशा संकटांचा सामना करावा लागतो, ज्याची त्याने कधीच कल्पना केलेली नसते. असाच काहीसा प्रसंग महाराष्ट्रातील एका साध्या आणि मध्यमवर्गीय कुटुंबावर ओढवला होता. नाव न सांगण्याच्या अटीवर या भक्ताने आपला हा अनुभव कथन केला आहे. या भक्ताचे आयुष्य अतिशय सुरळीत चालले होते. नोकरी चांगली होती. घरात पत्नी आणि एकुलता एक 10 वर्षांचा मुलगा होता. अचानक त्यांच्या आयुष्यात एका मागोमाग एक वादळे येऊ लागली. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या कुंडलीत अचानक राहू आणि केतूच्या भ्रमणामुळे अत्यंत प्रतिकूल काळ सुरू झाला होता. त्याच काळात त्यांनी नवीन घरात प्रवेश केला होता, ज्या घराच्या नैऋत्य म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशेला मोठा वास्तुदोष होता. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशा ही घराच्या कर्त्या पुरुषाचे आरोग्य आणि स्थैर्य दर्शवते. तिथे दोष असल्यावर अचानक आजारपण आणि मोठे आर्थिक नुकसान अटळ असते. सुरुवातीला नोकरीत अचानक समस्या निर्माण झाल्या. हातात असलेला चांगला व्यवसाय आणि नोकरी दोन्ही अचानक धोक्यात आले. पण संकट इथेच थांबले नाही. त्यांचा 10 वर्षांचा हसता खेळता मुलगा अचानक एका गंभीर आजाराने आजारी पडला. सुरुवातीला साधा ताप वाटला, पण तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या शरीरातील पेशी अत्यंत वेगाने कमी होत आहेत आणि त्याला एक दुर्मिळ संसर्ग झाला आहे. पाहता पाहता अवघ्या 4 दिवसात त्या लहानग्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. एकीकडे नोकरी गेल्यामुळे आलेले आर्थिक संकट आणि दुसरीकडे डोळ्यांसमोर मृत्यूशी झुंज देणारा पोटचा गोळा.
माणसाची अवस्था काय होईल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. सगळे वैद्यकीय उपाय सुरू होते. नामांकित डॉक्टरांची टीम प्रयत्न करत होती, पण मुलाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. वैद्यकीय विज्ञान आपली शर्थ करत होते, पण यश मिळत नव्हते. नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनी मदतीचा हात दिला, पण परिस्थिती हाताबाहेर जात होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की पुढचे 24 तास अत्यंत धोक्याचे आहेत. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत, पण आता सर्व काही देवाच्या हाती आहे. ही ती वेळ असते जेव्हा माणसाचा अहंकार गळून पडतो, जेव्हा पैसा, प्रतिष्ठा आणि विज्ञान यांची मर्यादा संपते. तिथून अध्यात्म आणि शरणागतीला सुरुवात होते. तो पिता हताश होऊन हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या एका बाकावर बसला होता. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या. मनात एकच विचार येत होता की मी कोणाचे काय वाईट केले आहे की मला ही शिक्षा मिळत आहे. तेव्हा त्यांच्या एका जुन्या मित्राने त्यांना श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला होता. घरातून येताना त्यांच्या पत्नीने त्यांना श्री स्वामी समर्थांचे चरित्र सारामृत सोबत दिले होते. रात्रीचे 2:30 वाजले होते. संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एक भयाण शांतता होती. अतिदक्षता विभागाच्या बाहेर बसून त्या पित्याने खिशातून श्री स्वामी समर्थांचा तो छोटा फोटो काढला आणि डोळे मिटून अत्यंत आर्ततेने स्वामींचा धावा सुरू केला. अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळीत किती प्रचंड ऊर्जा आहे हे केवळ अनुभवणाराच जाणू शकतो. ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण या मंत्राचे विश्लेषण करतो, तेव्हा लक्षात येते की मंत्रांच्या उच्चारणातून निर्माण होणारी स्पंदने थेट ब्रह्मांडात पोहोचतात. जेव्हा तुम्ही अत्यंत संकटात असता, तेव्हा तुमच्या मनाची एकाग्रता सर्वाधिक असते. त्या पित्याने कोणतेही कर्मकांड केले नाही. त्याच्याकडे कोणतीही पूजा सामग्री नव्हती. होती ती फक्त निस्सीम भक्ती आणि डोळ्यातील पाणी. त्याने मनातल्या मनात स्वामींशी संवाद साधायला सुरुवात केली. स्वामी, मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो आहे. आता तुम्हीच माझे सर्वस्व आहात. माझ्या मुलाचे प्राण वाचवा. मी माझे संपूर्ण जीवन तुमच्या चरणी अर्पण करेन. आता जे घडले ते कोणत्याही तर्काच्या किंवा विज्ञानाच्या पलीकडचे होते. रात्रीचे साधारण 3:30 वाजले असावेत. या पित्याच्या हातात ते पुस्तक होते आणि डोळे मिटलेले होते. अचानक त्याला जाणवले की त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आहे. त्याने डोळे उघडून पाहिले. समोर एक वृद्ध व्यक्ती उभी होती. त्यांच्या अंगावर एक भगवी कफनी होती. चेहऱ्यावर एक अफाट तेज होते आणि डोळ्यात विलक्षण करुणा होती. त्या वृद्धाने अत्यंत शांत पण खणखणीत आवाजात विचारले, "काय रे, का रडतोस? एवढा घाबरलास का?" तो पिता गोंधळला. मध्यरात्री हॉस्पिटलच्या या भागात कोणीही बाहेरचे येऊ शकत नव्हते. त्याने रडत रडत मुलाची अवस्था सांगितली. त्या वृद्धाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा मुलगा उद्या सकाळी तुझ्याशी बोलेल. जा, ही उदी त्याच्या कपाळाला लाव." असे सांगून त्या वृद्धाने स्वतःच्या खिशातून थोडीशी विभूती म्हणजे उदी त्या पित्याच्या हातात दिली आणि ते वळले. तो पिता काही क्षण सुन्न होता. तोपर्यंत तिथे ड्युटीवर असलेली एक नर्स आली. पित्याने मागे वळून पाहिले तर ती वृद्ध व्यक्ती तिथे कुठेही नव्हती. तो संपूर्ण कॉरिडॉर रिकामा होता. त्याने नर्सला विचारले की आता जे बाबा इथे उभे होते ते कुठे गेले. नर्सने आश्चर्याने सांगितले की इथे कोणीच आलेले नाही. मी गेले अर्धा तास इथेच डेस्कवर आहे.
आणि CCTVमध्येही कोणी दिसलेले नाही. त्या क्षणी त्या पित्याच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला खात्री पटली की स्वतः अक्कलकोटचे स्वामी महाराज या रूपात येऊन त्याला धीर देऊन गेले आहेत. त्याच्या हातात ती उदी होती जी प्रत्यक्ष स्वामींनी दिली होती. त्याने वेळ न दवडता नर्सला विनंती केली आणि अतिदक्षता विभागात जाऊन ती उदी आपल्या मुलाच्या कपाळावर आणि गळ्याला लावली. चमत्कार काय असतो हे त्या दिवशी त्या हॉस्पिटलच्या टीमने पाहिले. पहाटे 5 वाजता ज्या मुलाचे प्राण कंठाशी आले होते त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक वाढू लागली. त्याचे हृदय गती स्थिर होऊ लागली. सकाळी 8 वाजेपर्यंत मुलाने डोळे उघडले आणि चक्क पाण्याची मागणी केली. जे डॉक्टर रात्री सांगत होते की आता फक्त देवच वाचवू शकतो, ते स्वतः हा बदल पाहून थक्क झाले होते. वैद्यकीय भाषेत हा एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक बदल होता. पण त्या पित्याला माहीत होते की हा बदल वैद्यकीय नाही, तर हा स्वामींच्या कृपेचा प्रसाद आहे. केवळ 2 दिवसात त्या मुलाला अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले आणि आठवडाभरात तो हसत खेळत घरी आला. पुढे त्या व्यक्तीला नवीन आणि अधिक चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली आणि त्यांनी तो दोष असलेला फ्लॅट बदलून वास्तुशास्त्रानुसार योग्य असलेल्या नवीन घरात प्रवेश केला. आज हे संपूर्ण कुटुंब दरवर्षी न चुकता अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होते. आता हा अनुभव ऐकल्यानंतर आपण यामागील शास्त्र आणि लॉजिक समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ चमत्कार म्हणून सोडून देणे योग्य नाही. ज्योतिष, वास्तू आणि स्पंदनांचे शास्त्र इथे कसे काम करते हे आपण पाहूया. जेव्हा एखादा व्यक्ती अत्यंत संकटात असतो तेव्हा त्याची मानसिक ऊर्जा अत्यंत नकारात्मक स्तरावर असते. वास्तुशास्त्रात घराचा ईशान्य कोपरा हा देवघर आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानला जातो. जेव्हा त्या पित्याने हॉस्पिटलमध्ये निस्सीम मनाने श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप सुरू केला तेव्हा त्याच्या सभोवताली एक अत्यंत शक्तिशाली औरा किंवा तेजोवलय निर्माण झाले. अंकशास्त्रानुसार विचार केल्यास श्री स्वामी समर्थ या मंत्रातील शब्दांची आणि अक्षरांची रचना अशी आहे की ती थेट आपल्या शरीरातील सप्तचक्रांवर परिणाम करते. हा जप जेव्हा आर्ततेने केला जातो तेव्हा तो तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहू सारख्या ग्रहांचे नकारात्मक परिणाम तात्काळ कमी करण्यास मदत करतो. शनी महाराज हे कर्माचे फळ देणारे देवता आहेत. ते आपल्याला शिक्षा देत नाहीत, तर आपल्या चुकांची जाणीव करून देतात. जेव्हा तो पिता पूर्णपणे शरण गेला आणि त्याने आपला अहंकार त्यागला तेव्हा त्याची कर्माची फळे भोगण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत. त्यांच्या कृपेने ग्रहांची दिशा बदलण्याची ताकद निर्माण होते. आजच्या आधुनिक काळात आपण अनेकदा छोट्या छोट्या संकटांनी खचून जातो. नोकरीत ताण आला, व्यवसायात नुकसान झाले किंवा नातेसंबंधात दुरावा आला की आपण लगेच निराश होतो. पण स्वामींचा हा अनुभव आपल्याला हेच शिकवतो की परिस्थिती कितीही वाईट असू दे, जर तुमची भक्ती आणि तुमचा ईश्वरावरील विश्वास अढळ असेल तर ब्रह्मांडातून मदतीचे हात नक्की पुढे येतात. तुम्हाला जर तुमच्या जीवनात अशाच सकारात्मक ऊर्जेची आणि स्वामींच्या कृपेची अनुभूती घ्यायची असेल तर काही सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात नक्की करू शकता. हे उपाय कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे नाहीत, तर पूर्णपणे शास्त्रशुद्ध आणि मानसिक शांती देणारे आहेत.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील वास्तूची ऊर्जा नेहमी शुद्ध ठेवा. घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधल्या कोपऱ्यात नेहमी स्वच्छता ठेवा. तिथे श्री स्वामी समर्थांची एक छोटी प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करा. रोज संध्याकाळी तिथे गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावा. तुपाच्या दिव्यामुळे घरात एक अत्यंत सात्विक ऊर्जा निर्माण होते, जी घरातील आजारपण आणि कलह दूर ठेवण्यास मदत करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला तासनतास पूजेला बसणे शक्य होत नाही. पण प्रवास करताना, काम करताना किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान 11 वेळा किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्की करा. अंकशास्त्रानुसार 108 ही संख्या पूर्णत्वाची मानली जाते. 1, 0 आणि 8 या अंकांची बेरीज 9 येते. 9 हा अंक मंगळाचा आणि ऊर्जेचा अंक आहे. जेव्हा तुम्ही 108 वेळा जप करता, तेव्हा तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन एक नवीन उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. स्वामी नेहमी सांगायचे की भुकेल्याला अन्न देणे ही सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे. तुमच्या कमाईतील एक छोटासा हिस्सा नेहमी गरीब आणि गरजू लोकांसाठी बाजूला काढा. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला जेवण देता, तेव्हा त्याच्या मनातून जो आशीर्वाद निघतो, तो कोणत्याही ग्रहाच्या दोषावर सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय ठरतो. तुमच्या पत्रिकेत कितीही मोठा दोष असू दे, गरिबांचे आशीर्वाद त्या दोषाची तीव्रता शून्यावर आणू शकतात. मित्रहो, अध्यात्म हे केवळ मंदिरात जाऊन डोळे मिटून बसणे नाही. अध्यात्म म्हणजे संकटाच्या वेळी न डगमगता शांत राहणे आणि योग्य मार्ग सापडेल असा विश्वास ठेवणे. स्वामी समर्थ केवळ एक संत नव्हते, तर ते एक परब्रह्म स्वरूप होते, ज्यांनी समाजाला जगण्याची नवी दिशा दिली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही, तर ती एक संपूर्ण जीवन पद्धती आहे. ज्या व्यक्तीने हे वाक्य आपल्या हृदयात कोरून ठेवले, त्याला जगातली कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. जीवनात जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळे संपले आहे, सर्व दरवाजे बंद झाले आहेत, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि मनातून स्वामींना हाक मारा. तुम्हाला तिथे कदाचित प्रत्यक्ष स्वामी दिसणार नाहीत, पण एखाद्या मित्राच्या, अनोळखी व्यक्तीच्या किंवा एखाद्या पुस्तकातील वाक्याच्या रूपात ते तुम्हाला नक्कीच रस्ता दाखवतील. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि फळाची चिंता स्वामींवर सोडून द्या. कारण जेथे माणसाचे प्रयत्न संपतात, तेथून ईश्वराची करुणा सुरू होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 45 मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. अशाच नवनवीन शास्त्रशुद्ध आणि प्रेरणादायी विषयांसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमचे विचार आणि ऊर्जा नेहमी सकारात्मक ठेवा. धन्यवाद.